तर तुम्हाला दाखवतो. हे बघा दुधीचं भंडार हो जबरदस्त आहेत. दुधी धरलेत बघा, केवढे मोठमोठे दुधी आहेत. हे सर्व साहेबांसाठी आहे. याच्यातले आपण पण खायचे आहेत. जबरदस्त दुधी धरलेत बघा. आणि तुम्हाला भोपळे पण दाखवतो. या साईडला आहेत, शिराळे आहेत, शिराळ पण आहे. इथे बाई काकडी बाई आहे. इथे सकाळीच तुरी तोडले आहेत आणि आम्ही घेऊन चाललो आहे. अंकिताने मी घेऊन चाललो बघा तुरी. बघा तुरी तिथे तिने मांडून ठेवले जागा, कागद वगैरे, त्या कागदावर नेऊन टाकायचे. मस्त फिरतायत ना. फिरलं मस्त. बल्याची मच्छी आपण करतो ना, कांटा वगैरे सगळे हैद वगैरे, तशी वाटते ना. मस्त एकदम जबरदस्त. चांगलं होणार आहे. तर त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला मी सांगणार जेवल्याच्या नंतर. जेवताना सांगणार तुम्हाला कसे वाटतात एकदम. आणि तुम्ही पण असे नक्की ट्राय करा. तुमच्याकडे शेंगा असणार नाही तर बाजारातून आणा बनवा. या साईडची काढली काय? या साईडला पण आहे बघा. हा बघा, हे असे घुड म्हणतात. गावाला कोकणात आमचे घड म्हणतात. घडान धरली एकदम अशी बोलतात. आणि इकडे बघा मस्त झाले एकदम. अंकिताने काढले मी यायच्या अगोदर. नमस्कार मंडळी, कोकणी यांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर शेतावर चाललो आहे. पापडी जिथं आम्ही लावलेले आहेत तिथे. इतर टायमाला मी शेतामध्ये असतोच, पण अंकिता बोलली की पापडीची भाजी झाली आहे तर काढायला जाते. तर अंकिता निघाली पुढे. बघू पापडी किती झाली ते बघायसाठी चालू आहे. आंब्याची झाडी पण सर्व वाकली आहेत. बाजूला कंस्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे. आणि जबरदस्त आवाज येतो आहे. गाणी लावलेली आहेत भैया लोकांनी. तर आलो आहे तर शेतावर. बघू अंकिता इथे किती काढली. अरे वा मस्त आहे. ही पापडी कशी असते माहिती आहे की जेव्हा पाऊस कमी होतो आणि जमिनीचा दम निघून जातो, म्हणजे ओलावा निघून जातो, तेव्हा सुरुवात होते पकडायला. तशी बघा हा कसा घोडा आहे बघा, एकदम किती मोठी आहे बघा. आणि अशी क्वचितच होते. थोडा पाऊस कमी झाला की सुरुवात होते, पण नंतर कधी किडी पडतात काय पडतं. या साईडची काढली काय? या साईडला पण आहे बघा. हा बघा, हे असे घुड म्हणतात. गावाला कोकणात आमचे घड म्हणतात. घडान धरली एकदम अशी बोलतात. आणि इकडे बघा मस्त झाले एकदम. अंकिताने काढले मी यायच्या अगोदर. मी म्हटलं येतो आहे तोपर्यंत अंकिताने काढली. आणि या साईडला आहे तुरी सुकलेत बघा. या साईडला सूर्योदय झाला आहे त्याच्यामुळे मलाही काही दिसत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो ही तुरीचे झाड आहेत आणि ते आता आपल्याला तोडायचे आहेत आणि मग झोडायचे आहेत. हे आता अजून बघा हे फुलत आहेत ते बघा, म्हणजे अजून आपल्याला खायला मिळणार आहे. ते बघा फुलं येतात. म्हणजे मी 2 वेळा याच्यावरती फवारणी केली होती. त्याच्यासाठी आता ही आपल्याला भाजी मिळते. आपण जर भाजीवर लक्ष नाही दिलं ना तर भाजी किडी खाऊन टाकणार सर्व. त्याच्यासाठी भाजी आपण केली ना, जरी ती ऑर्गॅनिक असली तरी त्याच्यावरती आपण लक्ष द्यायचं असतं की कीड पडायचं. किडीसाठी आपल्याला फवारणी ही करावीच लागणार आहे. त्याचा काही उपाय नाही त्याला, कारण निसर्गाच्या पुढे आपण काही नाही. ऑर्गॅनिक भाजी करायची म्हटलं तर फवारणी ही आपल्याला करावीच लागेल. बाकीची खतं वगैरे आपण टाकतो ती वेगळी, की शेणखत वगैरे टाकलं पाहिजे किंवा गांडूळ खत आपण टाकलं तो भाग वेगळा आहे. माझ्या मागे बॅकग्राऊंड हा असंच वाजत राहणार आहे, कारण दिवसभर त्या लोकांचं कंस्ट्रक्शनचं काम चालू असतं. तर व्हिडिओ कुठं करायचा म्हटलं की हा आवाज दिवसभर माझ्याकडे असणारच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की आमच्याकडे आता सर्व आंबे वगैरे मोहरलेत. माझ्याकडे माझ्या पाठीमागे बघा हे आहेत ना आंबे, सगळे मोहरलेत बघा. हे आंबा समोर बघा, तो लोणच्याचा आंबा आहे. हा आहे माझ्या इथं, हा लोणच्याचा आंबा आहे आणि मस्त मोहरला आहे. हा जो आंबा मोहरला आहे ना तो तोतापुरी आंबा आहे. आपल्याकडे आपण शेतामध्ये कसं कुठे गेलो एखादा आंबा रुजलेला आपल्याला दिसला तर आपण शेतामध्ये लावतो, बांधावर लावतो कुठे. त्याप्रमाणे इथे लोकांनी ज्याची पहिली शेती होती म्हणजे विकली आता आमच्या बसला, तर त्याने ते बांधावरती आंबे सर्व लावलेले आहेत जिकडे दिसत आहेत तिकडे.
आणि जी कलमाची झाडं तेवढी वेगळीच आहेत. आणि इथे चालू आहे बोरवेलचं काम, हार्वेस्टिंग. हे बघा, ही आहे बोरवेल आणि याच्या बाजूने जवळजवळ 15 फूट खाली खोल खड्डा खणलेला आहे बाहेरच्या साईडने. पण आता हिने परांची बांधले खाली, त्याच्यावरती आपल्याला जायला नको. कसं बांधलं मला नक्की माहिती नाही, आपल्याला खाली जायचं होईल. तर हे बघा, हा 15 फूट खोल खड्डा आहे. आता ह्याच्या खालून बाहेरच्या साईडने ना हे करायचं आहे, दगड वगैरे टाकणार सर्व, आणि आतल्या साईडने खडी वगैरे टाकणार आहेत. तर त्याच्यात तशी ती हार्वेस्टिंग होणार आहे. बाहेरच्या साईडने सर्व दगड येणार आहेत, म्हणजे आपण डबर म्हणतो ना, ते डबर टाकणार आहेत त्याच्या बाहेरच्या साईडने. आणि जो आतला भाग दिसतो आहे, रिंग दिसते, रिंगच्या आतमध्ये डबर टाकणार आहेत आणि खडी पण टाकणार आहेत. त्याच्यानंतर सर्व भरून टाकणार आणि मग चारी साईडने पाणी. इथं पाण्याचा सोर्स जास्त आहे, कारण इथे पाणी तुमचा सकल भाग आहे. तर असं हे हार्वेस्टिंग आहे की असे 2 बोरवेल आहेत. एक दुसऱ्या आतल्या साईडला फेन्सला आहे, अंकिता गेली घरी. आतल्या साईडला फेन्स आहे, त्या फेन्स आतमध्ये एक बोरवेल. तसं इथे पण हार्वेस्टिंग केलं, तिथेही केलेलं आहे. आणि चारही साईडने बोरवेलचं खणायचं आहे गोल गोल, आणि त्याच्यामध्ये रिंग घालायची आहे मध्ये, आणि बाहेरच्या साईडने दगड वगैरे टाकायचे आहेत, आणि आतल्या साईडने पण दगड रेती, खडी बी टाकायची, रेतीने खडी टाकतात. तर असं इथे हार्वेस्टिंग चालू आहे. तर तुमच्याकडे कुठं असं कोण हार्वेस्टिंग करत असेल तर तुमचा अनुभव सांगा, आणि कुठल्या प्रकारे करतात ते पण नक्की कमेंटमध्ये मला सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. कारण माझ्या मित्राची ठिकाणी अलिबागलाच विटाचं बांधकाम करतात. ह्याने रिंगा टाकले सिमेंटच्या आणि इतर ठिकाणी विटाचं बांधकाम करतात, आणि साईडने मटेरियल दगड बिगड असे टाकतात. तर आता मी चाललो आहे घरी. पापडी घेऊन चालले आहे. आणि आमच्या बॉससाठी भाजी बावकरने केली होती, तर तुम्हाला दाखवते. बघा, दुधीचं भंडार हो, जबरदस्त आहेत. दुधी धरलेत बघा, केवढे मोठमोठे दुधी आहेत. हे सर्व साहेबांसाठी आहे. याच्यातले आपण पण खायचे आहेत. जबरदस्त दुधी धरलेत बघा. आणि तुम्हाला भोपळे पण दाखवतो. या साईडला आहेत, शिराळे आहेत, शिराळ पण आहे. इथे बाई काकडी बाई आहे इथे. आणि इथं पण शिराळे आहेत बघा. आत्ता तीशी त्यांना पडवळसारखं बांधायला पाहिजे खाली काहीतरी, तर नाहीतर ती वाकडी होतात. हा बघ, शिराळ मस्त मोठा झाला आहे. शिराळे पण झालेत आणि दुधी पण झालेत. भोपळा जबरदस्त मोठा झाला आहे. आणि असे 3 क्वालिटीचे मला वाटतं इथे 3 क्वालिटीचे भोपळे आहेत. त्यांनी लावले बिया वेगवेगळ्या, ते झाले. दाखवतो मला मी. हा बघा, केवढा मोठा भोपळा आहे, जबरदस्त. उचलणार नाही एवढा. हा इथे आहे, आणि इथे आहे बघा, त्याचा कलर वगैरे कसा आहे. हा त्याच्यापेक्षा वेगळी क्वालिटी आहे. आणि इथे पण धरतायत खाली. भेंडे उलगले आहेत हे बघा. आणि हा त्याच्यापेक्षा मोठा भोपळा आहे. बघा, 3 झालेत. अजून ह्याच्या खाली पण आहेत. इथे खाली आहेत, इकडे खाली आहेत. 3-4 भोपळे आहेत. पण याचा मला काय उपयोग नाही, कारण मी हे वर्षभर खाणार नाही आहे. कारण आईसाठी ते मी पाळलेलं आहे. वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतरच मी भोपळा खाणार आहे. तर आता आम्ही काढलेली भाजी साहेबांसाठी ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे, फ्लावर वगैरे. तर तुम्हाला मी आता ती दाखवणार आहे. आणि कांद्याचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की पूर्ण वाट लागलेली आहे कांद्याची. तर पालक भाज्या वगैरे होत आहेत. आता पाणी मारायचं आहे मला. 2 दिवस पाणी नाही मारलेलं आहे. सर्व पालेभाज्या आहेत, पण किती खाणार, खिचून जायला होतं खायला. शेंगाच्या शेंगा, पालेभाज्या, वांगी पण चांगल्या प्रमाणात आहेत, टमाटर पण झालेले आहेत, आणि एकंदरीत कलिंगड पण झालेले आहेत. तर बघूया, परत येऊन थोडं घरी जाऊया. चहा पाणी झाल्यावर परत येऊ. आणि बावकरने भाजी काढली आहे, मुंबईला नेला बॉससाठी. तर उद्या सकाळी मुंबईला ती भाजी न्यायची आहे. तर बावकर जाणार आहे
सकाळच्या 9च्या PNPने मांडव्याला. तर असं झालं की बावकरने जी भाजी काढली ते भरपूर आहे, जवळ ती दोघांना उचलत नाही एवढी मोठी पिशवी आहे. तर मी बावकरला ती स्कूटरवरून मांडव्याला नेऊन देणार आहे आणि त्याच्यानंतर बोटमध्ये देणार त्याला, कारण एवढी उचलणार पण नाही. अजून शेगलाची शेंगा पण बरोबर 3 जोड्या आहेत मोठ्या मोठ्या शेगलाच्या शेंगाच्या, तर त्या पण न्यायच्या आहेत. मी पण बहिणीसाठी दिल्या, त्याच्यामुळे मला जावं लागेल. बावकरला बोललो तुम्ही बाईकने या आणि नंतर बस पकडा, बसने तुम्ही मांडव्याला पोचा. तर मी माझी स्कूटर घेतो आणि ते स्कूटरच्या मध्ये पिशवी ठेवून तुम्हाला बोटपर्यंत पोचवतो. तर सकाळी जाणार आहे मी मांडव्याला आणि त्यांना ती भाजी पोचते करून परत घरी. आणि त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी परत ज्या आपल्या तुरीच्या शेंगा आहेत त्या पण काढायच्या आहेत. त्या सुकलेल्या आहेत सर्व, आणि जर आता टायमात आपण काढले नाही ना तर सर्व दाणे त्याचे निखळून पडतात. त्याच्यासाठी उद्या सकाळी काढणार, कारण सकाळी थोडासा दव असतो आणि दवाच्यामुळे मग त्या नरम असतात. ती कशा तोडायच्या आणि आम्ही कशा सुकट लावतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर झोडायचे, त्या झोडायच्या एवढ्यात नाही, आधी सर्व सुकू देत व्यवस्थित, नंतर त्या झोडायच्या. चला आता मला सर्व गेट वगैरे बंद करायचं आहे आणि नंतर थोडासा दिवसपारीच्या नंतरचा आराम. एक दिवशी एक असा मला व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यामध्ये माझं रोजचं रुटीन आणि मी काय काम करतो, माझा जॉब काय आहे, तर माझी पूर्ण माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. तर बघू, जेव्हा माझ्याकडे व्यवस्थित टाईम असेल तेव्हा तो व्हिडिओ मी बनवेन. निवांतपणे छोटासा बनवणार आहे, पण माझी पूर्ण माहिती त्याच्यामध्ये असणार आहे, कामाविषयी, घराविषयी, गावापासून इथपर्यंत असं असणार आहे. तर चला आता संध्याकाळी झालेली आहे व गेट लॉकेबल झालेत आणि मी चाललो आता घरी. मंडळी आता आलो तुम्ही मांडव्याला आणि आता मांडव्याला मी परत चाललो आहे घरी. इकडे लागली आहे रोरो. बावकर चालले होते भाजी घेऊन बॉसच्या घरी, साहेबांच्या घरी, ग्रँड रोडला. तर भाजीचं वजन खूप होतं. आत्ताच बावकरांना PNPच्या बोटमध्ये बसवलं. भाजी खूप वजन होती, भाजी त्यांना घेऊन दिली आणि त्याच्यानंतर त्याने शेंगाच्या 3 गठ्ठ्या होत्या त्या त्यांना दिल्या. आणि आता मी चाललो आहे घरी. आज हे बुधवार आणि नॉनव्हेजचा बेत असणार आहे, त्याच्यामुळे जाताना चिकन मच्छी वगैरे काय भेटेल ते आता घेऊन मी जाणार आहे घरी. म्हणजे आज मी चाललो आहे शेतावर तुरी तोडण्यासाठी. तुरी तयार झाल्या, सुकल्या आहेत. अंकिता गेल्या शेतावर तोडायला, बघूया किती तोडलेत ते. माझ्या पुढे आले आणि तुरी तोडते बघा, सर्व सुकले आहेत. या इथे पण तिने तोडलेत सर्व, या बांधावरचे सर्व तोडलेत. आता मी या घेऊन जाणार आहे. तिथे तिने कागद पसरवून ठेवला आहे, त्या ठिकाणी नेऊन टाकायचे आहेत. इथं आणून टाकले तर अंकिताने पण एक खेप आणले. आता मी चाललो दुसरीकडे तोडायला, कारण सकाळीच तोडायचे असतात, उशीर होता कामा नाही, तर मग ते गळून पडतात. सकाळीच तुरी तोडलेत आणि आम्ही घेऊन चाललो आहे. अंकिताने मी घेऊन चाललो बघा तुरी. बघा तुरी तिथे तिने मांडून ठेवले जागा, कागद वगैरे, त्या कागदावर नेऊन टाकायचे. सर्व अशा तुऱ्या बी तोडलेत, अजून आणायच्या आहेत आणि ह्या कागदावरती असे पसरवून ठेवले आहेत. आता ह्या सुकल्या व्यवस्थित की ह्या झोडायच्या आहेत आणि मग हासडून तुऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. व्यवस्थित झोडून त्याचा पाला वगैरे साईडला काढून, त्याचं तूस बाजूला काढून नंतर त्या दळणाला द्यायच्यात आपल्याला. तुरी सर्व आम्ही कापल्यात मी अंकिताने आणि नेऊन कागदावर टाकले आहेत. ओल्या तुरीची भाजी आम्ही बऱ्याच वेळा खाल्ली आणि सुक्याची आम्ही दाणे नंतर कडधान्य म्हणून वापरतो. कोणाकोणाला ओल्या तुरी खायला आवडतात आणि ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी कोणाला खायला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आम्ही बनवतोय संध्याकाळचं काय जेवण बनवायचं, भाजी काय बनवायची होती तर काय कळत नव्हते. तर आम्ही शेंगा काढल्यात, शेंगलाची शेंगा, आणि त्याला मी फ्राय करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. फ्राय म्हणजे कसे आपण मच्छी किंवा तवा चिकन वगैरे कसं बनवतो, मच्छी बनवतो त्या टाईपमध्ये मसाला वगैरे हे करून ते करणार आहेत आम्ही तव्यावरती, म्हणजे मसाल्यामध्ये जसं आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच. आणि आता आम्ही त्या शेंगा शिजवून घेतल्यात, कापून वगैरे शिजवून घेतल्यात. आणि आता अंकिता ती तयारी करायची. चला बघूया काय करते. आता अंकिताने काय केलं आहे की आपला घरचा कांदा खोबऱ्याचा गोडा मसाला घेतला आहे आणि शेंगा आहेत
आणि त्याला चिरा पाडलेले आहेत आणि चिरामध्ये सर्व हे मिश्रण जे आपण तयार केलं आहे, हळद मीठ टाकून कांदा खोबरा मसाला वगैरे टाकून आणि मालवणी मसाला टाकायचा त्याच्यामध्ये, हे भरायचं आहे आणि रवा घ्यायचा आणि रव्यामध्ये आपण मिसळून तव्यावरती सोडायचं आहे, मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे. असं बघू कसे भरलेले शेंगा लागतात. त्या आम्ही केले असं, पण त्याच्यामध्ये आम्ही वाटण टाकलं नव्हतं, असंच मसाला वगैरे टाकलेला होता. आता वाटण वगैरे टाकून असे तव्यावरती फ्राय करायचे. आम्ही ते कढईमध्ये केले होते, की कढईमध्ये डायरेक्ट मसाल्याची फोडणी वगैरे असते ना त्या टाईपमध्ये ना, तसं केलं होतं. तर आता मी ते तव्यावरती फ्राय करणार आहेत. बघूया कसे होतात, मस्त कुरकुरीत होतील. चांगलं हे होतं ना त्याला, मसाला पण चांगला चिकटतो आहे, जसं मच्छीला चिकटतो ना तसं. आता कांद्याचं हे तांदळाचं पीठ, रवा आणि मीठ मसाला सर्व टाकलं आहे ना, बस दुसरं काही जास्त खास टाकलं नाही, एवढंच टाकलं आहे. आता हे पहिल्यांदा थोड्याशा एक टाईम त्याच्यावरती टाकायपुरत्या अगोदर आपण घोळून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि नंतर बाकीच्या घ्यायच्या, कारण बऱ्याच आहेत, दोन दोन वेळा तरी होती, 2-3 वेळा ना. बघूया, ट्राय करूया. हे आम्ही पहिल्यांदा तव्यावर करतोय. मस्त फिरतंय ना, फिरलं मस्त. बल्याची मच्छी आपण करतो ना, कांटा वगैरे सगळे हैद वगैरे, तशी वाटते ना. मस्त एकदम जबरदस्त, चांगलं होणार आहे. त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला मी सांगणार जेवल्याच्या नंतर. जेवताना सांगणार तुम्हाला कशी वाटतात ते एकदम. आणि तुम्ही पण असे नक्की ट्राय करा. तुमच्याकडे शेंगा असणार नाही तर बाजारातून आणा आणि बनवा. तर हे आता एकदा परतून झाले, आता काही शिजलेले असतात त्याच्यामुळे काही जास्त हे करायचे नसते त्याला, फक्त मसाला भाजीपर्यंत थोडासा मसाला भाजलेला असतो, पण थोडंसं कच्चटपणा असं तो जाईल. आता एक मिनिटभर शिजवलं की झालं का. तर मंडळी आता बघा हे 1 मिनिट झालं आहे आणि मस्तपैकी असे कुरकुरीत होऊया. हे बघा थोडा काळसरपणा आला आहे, मस्त शिजले. तर आपली रेसिपी आहे तयार. आता जेवायच्या टायमाला मस्त बघूया कसे झाले ते तुम्हाला सांगतो. या मंडळी जेवायला आता व्हिडिओ एंड करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी शेंगलाची शेंगा बनवल्यात, तर त्या कशा दिसतात आणि झाले कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो. आजचं जेवण कसं आहे हे बघा. हे सर्व शेंगा आहेत, शिजलेत. हे बघा जसे की मच्छीच कांट्या विंट्या असतात ना तशा मस्त आहेत. आणि ही वांग्याची भाजी स्पेशल बनवली आहे तव्यावर फ्राय. आणि हे आहे टोमॅटो आणि चपाती आणि भात असणार आहे. आणि दुपारी मी टोमॅटोची कढी बनवली होती. तर असा आजचा मेनू आहे. तर बघूया तर जरा खाऊन कशी लागते ती. एक नंबर मच्छीसारखीच. आम्ही पहिल्यांदाच बनवलं ही, कारण आम्ही दर टायमाला कढईमध्ये करतो आणि आता मी तवा फ्राय केले. तुम्ही पण अशी ट्राय करा, मस्त होते. ह्या साईडला अंकिता जेवते. आता ती जाणार आहे 4-5 दिवस मुंबईमध्ये. कोणाचं लग्न आहे? भाच्याचं. तिच्या भाचीचं लग्न आहे. आणि नंतर खरी कसरत होणार आहे सुरू आमची, माझी आणि कुणालची. कुणालचं काय टेन्शन नाही, त्याला पण ते खायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे. बघा हा त्याचा चिकन भात. 5 दिवस आम्हाला कसे तरी काढायचे आहेत. भात खाऊन चपात्या कोण करणार नाही आहे किंवा भाकरी करणार नाही. भात चिकन किंवा मच्छीच. मच्छी कुणाला खात नाही म्हणजे चिकनच. बरोबर कोणा कलेजी पेटा किंवा दुसरा काहीतरी. तर हा व्हिडिओ आता मी ते थांबवतो आहे. 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर टाईम पण भेटला नाही मला, काम पण होतं त्याच्यामुळे पूर्ण करता आलं नाही. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.